राज्यभरात नगरपालिकेच्या निकालानंतर आता सर्वच पक्षाचं लक्ष लागलेलं आहे ते मिशन महापालिका. प्रथमच अस्तित्वात आलेली जालना महानगरपालिका यापैकी एक आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना आमदार माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब आहेत. साहेब, काय सांगाल, युतीची चर्चा कुठपर्यंत आली? काल भारतीय जनता पक्षाने माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचा निर्णय घेतलेला आहे. आता बघू काही परिणाम होतो का. आम्ही तर 2 महिन्यापूर्वी प्रस्ताव दिलेला आहे. वाट पाहतोय, अजूनही किती दिवस वाट बघायची हे मी ठरवू आता काय करणार आहे. पण या प्रस्तावाला उत्तर मिळत नाही म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? हा म्हणजे आता थोडीशी काल रावसाहेब पाटील दानवे यांची निवड झाल्यामुळे मला असं वाटतं की ते आता सक्रिय यामध्ये होतील आणि मग ठरवू. आज उद्या दिवस वाट बघून. म्हणजे उत्तर देत नाही याचा अर्थ स्वबळावर लढण्याची ते तयारी करतायत का, असं वाटतंय का तुम्हाला? हा, असं म्हणजे जाणवावं लागलं किंवा त्यांना जर बोलायचं असतं तर ते सिरियसली बोलू शकले असते. कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्याच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की ते गांभीर्याने नाही. तुम्ही प्रस्ताव दिला, बावनकुळे साहेबांना देखील भेटले, आणि काय चर्चा झाली बावनकुळे साहेबांतून तुमची? नाही, माननीय बावनकुळे साहेब समन्वयक आहेत राज्याचे. त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की युती झाली पाहिजे. मी त्यांच्यासमोरही भावना व्यक्त केली आणि बावनकुळे साहेबांनी तशा सूचनाही केलेल्या आहेत. परंतु आता याने ठरवलंच असेल, माननीय मुख्यमंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या, शिंदे साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणं, तर मी तरी त्यात काय करू शकतो. सर्व पर्याय खुले आहे याचा अर्थ काय थोडक्यात? नाही, सर्व पर्याय खुले आहेत याचा अर्थ आहे की मला बाकी सर्व पक्ष येऊन भेटतात, बोलतात, युती आमच्याशी करा, आपण शहर विकासासाठी एकत्र येऊया, शहराचं डेव्हलपमेंट तुम्ही आता करू लागलेले आहेत, तुम्ही 500 कोटीचा निधी आणला, तर या संदर्भाने आम्ही तुमच्या पाठीमागे राहू, आपण मिळून करूया, अशा प्रकारचा. आणि त्यामुळे तो विचाराधीन आमच्या आहे प्रस्ताव. म्हणजे शहराच्या विकासासाठी भाजप सोडून सर्व पक्षासोबत जाण्याची तुमची तयारी आहे? भाजपला आम्ही 2 महिन्यापूर्वीच बोललो या आमच्यासोबत. बरं. तर तसं ते येत नसेल तर मग आम्हाला पर्याय शोधावा लागेल. म्हणजे शहर विकास आघाडी करण्याच्या तयारीत आहेत तुम्ही सध्या? आघाडीत तयार येत नाहीत आम्ही. ते हे भाजपवाले येत नसेल तर आम्हाला हे विचार करावा लागेल. ठाकरेंची सेना? आम्हाला कोणी वर्जन नाही. म्हणजे भाजप सोडून तुम्हाला कोणीही चालतो शहराच्या विकासासाठी? भाजप, आम्ही कुठं म्हणलो भाजप चालत नाही. नाही, युती जर नाही झाली तर आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे ना. युती त्यांनी नाही केल्यानंतर तर मग आम्हाला आमचं पाहावं लागेल ना. म्हणजे युती नाही केली तर तुम्हाला सर्व पर्याय खुले आहे असं तुम्ही? 100% सर्व पर्याय खुले आहेत. शहरासाठी हो, विकासासाठी एकत्र येणार तुम्ही? सर्व पर्याय खुले आहेत. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय की शिवसेना आमदार अर्जुन खोतकर होते. जालना शहराच्या विकासासाठी भाजपने युती जर नाही केली तर शहराच्या विकासासाठी इतर पक्ष सुद्धा आपल्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहे असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.